जिल्ह्यामध्ये युरिया खताचा तुटवडा पडल्याने अनेक शेतकऱ्यांना जे आहे ती भटकंती करावी लागत आहे। मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव शहरामध्ये आहे। शेनगाव शहरामध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते युरिया खतासाठी भटकंती करत आहे। काका तुम्ही कोण्या गावच्या? पळशी येथील रहिवासी आहे मी। तुम्ही शेनगावला कशासाठी आले? युरिया खत नेण्यासाठी। किती दुकानावर तुम्ही विचारपूस केली युरिया खतासाठी? 10-15 दुकानावर युरिया खताची विचारणा केली। काय भावाने युरिया खत देतो म्हणले? तर बरेच जण तर नाही म्हणले, पण काही जण म्हणले बा 350 आणि 370 ला युरिया। 370 शेतीला कोणकोणत्या पिकावर पिकासाठी युरिया लागतच असते। आता हिवाळी समजा गहू, चना, तुमचं कांदा, काही सर्वच पिकं जे भाजीपाला पिकं सर्व काय युरिया लागते। शासनाकडे आपली काय मागणी? हे काळा बाजार करायला तर दुकानदार याच्यावर नजर करडी ठेवून ते काळा बाजार थांबवा हीच अपेक्षा आहे आमची। आणखी काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। कोण्या गावचे काका तुम्ही? तुमचं नाव काय? नारायण रायवाडे, कोण्या गावच्या तुम्ही? पळशी, तालुका शेनगाव जिल्हा। शहरासाठी शेनगाव शहरामध्ये तुम्ही कशासाठी आलेला? खता करता आलो आम्ही। युरिया खत मिळालं का लागते तुम्हाला आम्हाला? खत? नाही ना, खत भेटलं नाही। गव्हासाठी खत लागते आम्हाला। काय भाव सांगतात खताचा? 300-350 लोक चालले ते भाव त्यानं खत द्यावं। आणखी बहुत आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगसाल तुम्ही? गेल्या 8 दिवसापासून युरिया खतासाठी शेनगाव शहरामध्ये भटकंती करता, तुम्हाला कोणत्या दुकानावर युरिया खत मिळालं? नाही, कोण्या दुकानावर भाव युरिया खत मिळालं? काय सांगतात? 370 ते 450. बरं तुम्ही किती दुकानावर फिरले? मी 10-15 दुकानावर फिरलो. काय म्हणू लागले दुकानदार? दुकानदार म्हणले मालच नाही, हा. आणि कोणते कोण माल आहे तर 370-75 न म्हणाले। तुम्हाला तो परतल खाते का? नाही, कसा परवडल? भाव काय 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 भावाने शेतकऱ्याला युरिया खत परतल खाते? 200 रुपयाने 235 न द्यायला पाहिजे। बरं, शासनाकडे काय मागणी असणार आहे? शासनाकडे हीच मागणी आहे का रास्त भावामध्ये भावाने शासनाचे जे भाव आहे त्या भावानं। तर हे होते शेनगाव शहरातील शेतकरी। हिंगोली जिल्ह्यामध्ये अक्षरशः युरिया खताचा जे आहे ते तुटवडा निर्माण झालेला आहे। शासनाने तातडीने युरिया खत उपलब्ध करून द्यावे अशी शेतकऱ्याची जी आहे ती मागणी होत आहे। कॅमेरामॅन